दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आमिर पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, खरं तर आपली उमेदवारी आधी जाहीर करण्यात आली होती, मात्र काँग्रेसने देखील आता आपला उमेदवार या मतदारसंघामध्ये रिंगणात उतरवलेला आहे। आपण कशा पद्धतीने बघता, कारण महाविकास आघाडीतले दोन पक्षांमधले दोन उमेदवार आता या रिंगणात असणार आहेत? पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं मला मातोश्री येथे अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला एबी फॉर्म मिळालेले आहे आणि माझं मगाशी आमचे नेते खासदार संजयजीराव साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे या बाबतीमध्ये। त्यांनी मला म्हणले, तू उद्या जा आणि उमेदवारी अर्ज भर आणि लढायचं आणि जिंकायचं, अशा पद्धतीनं मला संजयजीराव साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आम्ही स्वागत केलेलं आहे, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। जे कोणी येतील त्यांचं आम्ही स्वागत करू आणि सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेना नेते, वरिष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या दिमाखानं, मोठ्या उत्साहानं आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे। खरं तर म्हणजे एक पेच प्रसंग महाविकास आघाडीमध्ये या सगळ्यामध्ये निर्माण होईल असं वाटत नाही, कारण दोघं उमेदवार महाविकास आघाडीचे असल्यानंतर जनताही संभ्रमात पडेल। आमचे पक्षप्रमुख दैवत उद्धवजी ठाकरे साहेब ह्या बाबतीमध्ये उत्तर द्यायला खंबीर आहेत आणि आमचे नेते खासदार संजयजीराव साहेब देखील खंबीर आहेत या बाबतीमध्ये। त्यांनी उत्तर देतील त्यांच्या भाषेमध्ये उद्या। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असं म्हणाले होते की मैत्रीपूर्ण लढत करण्याऐवजी आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, मात्र दक्षिण सोलापूरमध्ये तो तोडगा निघाला नाही असं म्हणाले, कारण दोन उमेदवार जाहीर झालेले आहेत। मैत्रीपूर्ण लढत जर झाली तर